नीना देवी चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा मी मराठी समालोचक सूर्यकांत गबरे आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. जे जे युट्यूबच्या माध्यमातून जे लाईव्ह प्रेक्षक आम्हाला लाभलेले असतील त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. या स्पर्धेला गेले 2 दिवस आपल्याला अंपायरच्या भूमिकेमध्ये उमर वारंग आणि श्री महेश मिसाळे तर या दोन पंचांच्या माध्यमातून आज आपण सुद्धा नक्की या स्पर्धेचं प्रक्षेपण अनुभवतोय आणि ओम साई MTC यांच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली गेलेली आहे. मॅच सुरू. पहिला बॉल बॉलर प्रवीण आणि बॅट्समन लक्ष्मण, परंतु त्याच्या जोडीला सुद्धा अंबुल आहे. दोन बॅटर तयार. यावेळेला मात्र सर्कल भेदण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? तर यस, पहिल्या बॉलवर बाउंड्री आपण पाहतोय. चौकार येतोय. 4 धावेनंतर अकाउंट ओपन केलंय या लक्ष्मणने आणि संघाचं सुद्धा अकाउंट ओपन करतोय 4 धावेने. चांगला फटका पाहायला मिळाला. गॅप शोधला. गॅप मधून बरोबर जसं यावेळेला चांगला बॉल बीट केलंय, परंतु पहिला फटका जर पाहिला तर जसं सुईमधून एखादा दोरा काढावा तसा बरोबर 2 फिल्डरच्या मधोमध हा चौकार आला. 4 धाव्यांसाठी पाहायला मिळाला, परंतु नंतर चांगलं कमबॅक केलं सुद्धा प्रवीणने आणि इथे 4 धाव्यांवर रोखून ठेवलेलं आहे. तिसरा बॉल. यावेळेला मात्र बॅट खाली बॉल होता, रडार मध्ये होता बॅटच्या आणि फेकून दिलंय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर तब्बल 16 संघ पार्टिसिपेट झालेले आहेत. काल 12 संघ पार्टिसिपेट झाले होते. अर्थातच त्यांनी सहभाग घेतला होता. आज मात्र तब्बल 16 संघांनी सहभाग घेतलेला आहे. म्हणजे आज मॅचेस जास्त आहेत. एकदा मोठा फटका, बॉल हवेत आहे आणि सेल मयूरने नयनने टिपलेला आहे. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. एक चौकार, एक षटकार लगावल्यानंतर मात्र परतावा लागतंय लक्ष्मणला. चांगली सुरुवात केली होती, परंतु प्रत्येक बॉल जो आहे त्याला व्यवस्थित रीड केलं गेलं पाहिजे. मगाशी त्याचा मी उल्लेख सुद्धा केला होता मागच्या मॅच मध्ये, की प्रत्येक बॉल गोलंदाज हा तुम्हाला चौकार किंवा षटकारासाठी फेकत नाहीये, तर कधी कधी तो व्हेरिएशन करतो. थोडंसं वेगळा बॉल असतो. प्रत्येक बॉल हा वेगळा असतो आणि तसंच झालं इथे. मात्र एक चौकार आला, षटकार आला, 10 धावा नेऊन ठेवल्या होत्या 3 चेंडूंमध्ये, परंतु तदनंतर मात्र चौथ्या चेंडूवर त्यांनी विकेट दिली आणि इथे आपली विकेट गमावून डगआउट मध्ये जाताना आपण पाहतोय लक्ष्मणला, परंतु त्याची जागा हा अमोल ना. बॅटिंगला कोण आलाय? अमोल. काय झालं? तर इथे मात्र गोलंदाजाने पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये खरं म्हणजे बॅट्समनने राहिलं गेलं पाहिजे. आता पहिल्यासारखं तो दिवस राहिला नाही किंवा ते नियम राहिलेले नाहीयेत. नियम बदललेले आहेत. तुम्ही पॉपिंग क्रीज सोडलं आणि बॉलर मात्र ऍक्शन करायच्या आत तो लावू शकतो स्टंपला आणि तसंच केलंय. कारण तुम्ही पॉपिंग क्रीज सोडून पुढे जाता येत नाही. आजकाल नियम चेंज झालेले आहेत. इथे पहिला मंकी विकेट म्हणून बोलायचं, परंतु आता ते बंद झालेले, ते मंकी विकेट नाहीये. ही आता बॉलरला विकेट जाते. झालं? बॉल काऊन ना काय विचारत चारच बॉल झाले त्याचा मागच्या विकेट गेला ते 5 बॉल. बॉल चांगला आहे. यावेळेला मात्र यष्टनच्या मागे बॉल जातोय. किपरचा जो भाग आहे मागचा भाग, तिथे डीच झोन असल्यामुळे एकच धाव मिळेल. एका धावेनंतर आपण पाहतोय 11 धावा आपण पाहतोय.
बॅटिंग कोण करतो? बॅटिंग करते ना. वाईटचा इशारा येतोय, एक धाव ऍड होईल, 12 या आकड्यावर धाव संख्या. श्री गौडेश्वर 11 जमजाळवाडी बॅटिंग करताना आपण पाहतोय आणि फिल्डिंग करताना निनाई नगर सळवे हा संघ, नाही नाही, जेसीसी नाटोशी हा संघ इथे फिल्डिंग करतोय. तर या वेळेला पाहतोय आपण फटका ऑन साईडला, फिल्डर तैनात आहे. फील्ड करेपर्यंत एकच धाव, एका धावेने 13 या आकड्यावर धाव संख्या आहे. ही बॅटिंग आहे ना, ही मॅच आहे ना. ओके ओके, थँक्यू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13 या आकड्यावर, 13. दोन फलंदाज बाद झालेले आहेत, एक म्हणजे लक्ष्मण आणि दुसरा अमोल. परंतु यावेळेला अमोल रकळे दुसरं षटक, गोलंदाज संदेश अमोलसाठी पहिला बॉल, हाफ पिच बॉल आणि इथे उडवलाय, बॉल हवेत आहे परंतु मागे प्रोटेक्शन होतं, अर्थातच कव्हर्स मध्ये इथे फिल्डर तैनात, त्याच्या बरोबर हातामध्ये हा चेंडू आणि इथे तिसऱ्या विकेटचं पतन, धाव संख्या 13 या आकड्यावर. बॅटर संकेत मैदानाच्या आतमध्ये, कारण अमोल बाद झाला आणि संकेत आता मात्र बॅटिंग साठी. परंतु इथे आपण जर पाहिलं तर 13 धावा आहेत, दुसरं षटक मार्गस्थ आहे. सध्या जर आपण विचार केला तर चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि करावाच लागेल, कारण तुम्हाला जर जिंकायचं असेल, तुम्हाला जर पुढच्या फेरीमध्ये जर दाखल व्हायचं असेल तर तुम्हाला इथे मॅच जिंकावंच लागेल. कारण आपण पाहतोय क गटातली ही दुसरी मॅच आहे, तर क गटातली पहिली मॅच चांगला बॉल एज लागल्यानंतर यशाच्या बागे किपर सुद्धा चांगला तयारीत होता, बॉल अडवतोय, कोणती धाव मिळत नाही, डॉट बॉल येतोय, कोणती धाव मिळत नसल्यामुळे धाव संख्या आहे 13 या आकड्यावर स्थिरावलेली. परंतु गोलंदाजीची जर विचार केला, संदेश चांगली गोलंदाजी करतोय, मोठा रनअप आहे, वरचा खेळाडू यंगस्टर आहे, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते त्याच्या बॉल. हो, यावेळेला बघा चांगली बॉलिंग केल्यानंतर इथे मात्र हवेत बॉल होता, परंतु वन बाउन्स पिकअप केल्यानंतर फेक करेपर्यंत 2 धावा अर्जित केल्या गेल्या. दोन्ही फलंदाज चांगली रनिंग द बिटवीन विकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि इथे 2 धावा अर्जित केल्या गेल्यानंतर धावसंख्या 15 या आकड्यावर, 15, लॉस ऑफ 3 विकेट्स. झुंझारवाडी इथे बॅटिंग करताना आपण पाहतोय चांगला फटका कव्हर्स मध्ये मागे डिपला तैनात आहे फिल्डर, एकच धाव मिळते एका धावेने, 16 या आकड्यावर धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना 16 धावा आपण पाहतोय, 16 धावा आहेत. पुढचा बॉल संदीपचा अमोलसाठी, यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय अमोलने, परंतु बॉल हवेत आहे, इथे मात्र मागे फिल्डर तैनात आणि बॉल मात्र जाईल सीमा रेषा पार, चौकार. सकारामच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला. 4 धावा आल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 20 या आकड्यावर धावसंख्या. पुढचा बॉल संदीपचा सकारामसाठी आणि एज लागल्यानंतर इथे परतावा लागेल सकारामला. चौथ्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. लक्ष्मण बाद झाला, त्यानंतर अमोल बाद झाला, त्यानंतर
दुसरा अमोल माळकेर बाद झाला त्यानंतर सखाराम आता बाद होतोय आणि इथे संकेतच्या जोडीला आता नवीन बॅटर नितेश कालपासून आपण पाहतोय या रखरखत्या उन्हामध्ये अर्थातच खूप जोखीमचं काम जसं बोलतो ना कष्टाचं काम जर पाहिलं तर कुणाचं असेल तर अंपायरचं आणि तेच अंपायर अमर वारंग आणि त्यांच्या जोडीला महेश मिसाळे सर असे हे दोन अंपायर प्रोफेशनल अंपायर आहेत आणि नक्कीच चांगले सटीक निर्णय त्यांचे आपल्यापर्यंत कालपासून पोहोचवले गेले त्यांच्या नक्कीच या कार्याला आपण सलाम करूया आणि येऊया तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज नयन गोलंदाजी मार्कवर तिसरे षटक मार्गस्थ होईल पहिला बॉल ड्राईव्ह चांगला केलाय फटका चांगला आलाय परंतु मागे फिल्डर तैनात आहे आणि चूस और चौकन जसा एखादा बिल्डिंगचा चौकीदार असतो तसा मात्र इथे सीमारेषेच्या लगत हा आपण पाहतोय संकेत तयार आहे आणि संकेतने बरोबर पहिल्या वन बाउन्स पिकअप केल्यानंतर बॉल फेक केला एकच धाव मिळाली एका धावेनंतर धावसंख्या 21 या आकड्यावर यावेळेला फटका चांगला आहे पाहतोय परंतु इथे डीपला मिड विकेटच्या दरम्यान इथे फिल्डर तैनात आहे एकच धाव मिळते एका धावेनंतर 22 या आकड्यावर धावसंख्या आहे स्ट्राईक वर नितेश संकेत आहे पहिला स्ट्राईक वर आणि गोलंदाज आपण पाहतो नयन यावेळेला गोलंदाजी एकदा तयार उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करताना मारण्याचा प्रयत्न झाला परंतु हवेत बॉल आहे आणि झेल टिपलाय पाचव्या विकेटचं पतन सुद्धा पाहायला मिळतं धावसंख्या आहे 22 या आकड्यावर खरं म्हणजे 4 षटकांचा सामना आहे काल चांगल्या धावा जमवल्या काही संघाने आज सुरुवातीला जर पाहिलं तर नक्कीच नाटोशी संघाने सुद्धा चांगली बॅटिंग केली आणि त्यांच्या धावा सुद्धा चांगल्या जमा केल्या त्यांनी त्याचं श्रेय गेलं ते म्हणजेच महादेवला आणि यावेळेला आपण पाहतोय मुडकवाडी या संघाने चांगल्या धावा जमवल्या त्याच्या फलंदाजांनी आणि त्याचं श्रेय गेलं ते महादेवला परंतु नाटोशी संघाचा काल जर आपण विचार केला तर म्हणजे चांगल्या धावा जमवल्या होत्या परंतु आज आपण पाहतोय यावेळेला चांगला बॉल उजव्या बॉल येतोय त्यामुळे कोणती धाव मिळत नाही धावसंख्या सध्या जर पाहिली तर फक्त 22 या आकड्यावर स्थिरावलेली आहे वाईटचा इशारा येतोय पंचांचा शहानिशा केली आणि इशारा आमच्यापर्यंत पोहोचवतात त्यांचं त्यामुळे एकदा 23 या आकड्यावर पुनच एकदा वाईडचा इशारा 24 या आकड्यावर धावसंख्या रखरखत ऊन आहे कारण आता दुपारचं सत्र चालू आहे परंतु या वेळेला सुद्धा बघा तेच तरार गोलंदाजी पाहायला मिळते नयनच्या या गोलंदाजीतून यावेळेला फटका चांगला आहे कव्हर्स मध्ये फिल्डर तैनात फेक करेपर्यंत 2 धावेचा कॉल दिला 2 धावा पूर्ण अजय आपण पाहतोय आपल्या संघासाठी धावा 2 जमवतोय धावसंख्या पोहोचते धावफलकावर 26 तिसरं षटक आहे आणि तिसऱ्या षटकातला बॉल मात्र बॅटला ब्रश करून जातो यशांच्या बागे विकेटचं पतन पाहायला मिळतंय 6व्या विकेटचं पतन आणि धावसंख्या आहे धावफलकावर 26 खरं म्हणजे एका दुसरा फलंदाजाने चांगलं स्टँड दिलं गेलं पाहिजे होतं खरं म्हणजे भागीदारी रचली गेली पाहिजे होती परंतु इथे तशी भागीदारी रचली गेली नाहीये सातत्याने विकेटचं पतन पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये 26 धावांवर हा 6वा फलंदाज बाद झालेला आहे
राम वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली गेली जाते, कारण सर्व नियमावली मात्र त्यांच्या माध्यमातून अवलंबल्या जातात. आणि लीनाई देवी चषक आपण ऐकतोय, पाहतोय. गेले 2 दिवस, कालचा पहिला दिवस होता, आजचा अंतिम दिवस, दुसरा दिवस आहे, परंतु आज अंतिम दिवस आहे. नवीन फलंदाज राम याच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला, 1 धावेचा. एका धावेने 27 या आकड्यावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या आहे 27, म्हणजे 9च्या सरासरीने त्या धावा जमवण्याचा प्रयत्न केला गेलाय. खरं म्हणजे धावा अजून लागतील, 27 आहेत येणाऱ्या या शेवटच्या षटकामध्ये, म्हणजे 6 चेंडूंमध्ये एक 13-14 धावा जर आल्या, 40 क्रॉस झाल्या, तर नक्कीच एक फायटेबल स्कोर उभा राहू शकतो किंवा एक फाईट देऊ शकतो. परंतु जेसीसी नाटुशी या संघासमोर एक 40 धावांचं जर आव्हान उभं राहिलं, तर नक्कीच मी म्हणेन कमबॅक करू शकतो हा संघ. तर सध्या जर पाहिला तर 27 धावा आहेत 9च्या सरासरीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाज आपण पाहतोय नितेश नितेश गोलंदाजी मार्कवर. रितेश कोण आहे? राम ना? रामच आहे. रामने यावेळेला बॉल वळवला ऑन साईडला, स्क्वेअर ऑफ द विकेट घेण्याचा प्रयत्न. स्क्वेअरला तिथे फिल्डर तैनात आहे, त्यामुळे एकच धाव मिळेल. एका धावेने 28 या आकड्यावर धावसंख्या. शेवटचे षटक आहे, डेथ ओव्हर आहे. शेवटचं षटक म्हटलं तर क्रिकेटमध्ये जर आपण पाहतोय, मिचेल स्टार्कला पाचारण केलं जातं, आणि भारताचा जर विचार केला तर जसप्रीत बुमराहला पाचारण केलं. खरं म्हणजे ते यॉर्कर लाईनने गेंद करतात, म्हणजे गेंदबाजी करतात, गोलंदाजी करतात. परंतु यावेळेला तसा गोलंदाज आपण पाहतोय रितेश इथे गोलंदाजी करताना. परंतु यावेळेला नक्कीच अपेक्षा करूया त्याच्याकडून सुद्धा यॉर्कर मारले जातील, कारण यॉर्करला प्रत्युत्तर नाहीये क्रिकेटमध्ये. आणि ते आपण पाहतो इथे एक धाव जरूर अर्जित केली गेली, 1 धावेने धावसंख्या 29 या आकड्यावर. रितेश वन्स अगेन रामसाठी. रामने फक्त पुश केलाय बॉलला, फक्त बॅटचा जो टो लावलाय, इथे मात्र 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय. बघा रामच्या जोडीला जो नितेश आहे, तो मात्र एकेरीचं रूपांतर दुहेरीत करतोय, म्हणजे चांगलं क्रिकेट खेळलं जातंय. इथे रामला वारंवार मात्र स्ट्राईक दिली जाते. 2 धावेने 31 या आकड्यावर धावसंख्या. सध्या आपण विचार केला तर 3 चेंडू झालेले आहेत. या शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 3 चेंडूंमध्ये टार्गेट सेट करणारे हे 3 चेंडू असतील, परंतु सध्या तरी गोलंदाजी चांगली होती रितेशची, कारण मोठे फटके मारण्याचा कोणताही चान्स देत नाहीये. यावेळेला हवेत बॉल, आणि इथे विकेटचं पतन पाहायला मिळतं. 7व्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे धाव फलकावर 31. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 4 चेंडूंचा खेळ झालाय, आणि त्या 4 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे शेवटचं जे डेथ ओव्हर असते, शेवटची स्लॉग ओव्हर असतात, त्या स्लॉग ओव्हर मध्ये खरं म्हणजे आक्रमण केलं जातं, परंतु इथे कुठेतरी अंकुश लगावण्याचा प्रयत्न केला गेला रितेशच्या या माध्यमातून, गोलंदाजीच्या माध्यमातून, आणि तिथे मी म्हणेन रितेशने फक्त 4 धावा खर्च केल्यात. दीपक नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. रामबाद झाला, आणि आता दीपक शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. श्री गवळेश्वर 11 झुंजारवाडी या संघाची धावसंख्या आहे 31, आणि त्यासाठी मात्र तब्बल त्यांचे 7 फलंदाज हे बाद झालेले आहेत. आज जर आपण विचार केला तर नक्कीच या दुसऱ्या क गटामधला दुसरा सामना आहे, आणि पुन्हाचे एकदा काय झालंय तर यश त्यांना बॉल लावलाय गोलंदाजाने, त्यामुळे इथं परतावा लागेल. कोणतीही वॉर्निंग नव्हती. 8व्या विकेटचं पतन सुद्धा पाहायला मिळतंय. रन घेण्याची घाई होती. अनिल नितेश घाई करत होता, परंतु नितेशला इथे परतावा लागतंय रन, म्हणजेच इथे बॉल स्टंपला लावला गोलंदाजाने, त्यामुळे परतावा लागतोय. परंतु अनिल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॉल चांगला आहे रितेशचा यावेळेला, अगदी स्पॉटवर टाकलेला हा बॉल पिच झाल्यानंतर बाउन्स मिळाला. बाउन्स झाल्यानंतर यश त्यांच्या मागे निघून जातोय. कोणती कनेक्ट झालं नाहीये. फलंदाजाला स्क्वेअर कट करायचे होते, परंतु इथे मात्र बीट झाला. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल रितेशचा.
दीपकसाठी यावेळेला दीपकने हवेत बॉल जरूर टोलवलाय, परंतु इथे झेल कव्हर पॉइंटला फिल्डर तैनात होता बरोबर त्याच्या हातामध्ये. त्यामुळे परतावं लागतंय दीपकला सुद्धा. नव्या विकेटचं पतन पाहायला मिळतं. धावसंख्या आहे 31 या आकड्यावर 31. 32 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे जोंजाळवाडी या संघाने. आणि नाटोशी संघाला जेसीसी नाटोशी हा संघ जो आता बॅटिंग करेल त्यांना टार्गेट ठेवलं 32 धावांचं 32. तसं जर पाहायला गेलं 4 षटकांचा सामना म्हणजे 8च्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत, करावयाच्या आहेत. शिवशक्ती 11 एकावडेवाडी युवा ग्रुप आयोजित कैलासवासी शंकर विठ्ठल कदम यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. अर्थातच निनाई देवी चषक 2026 हे आयोजन. आणि या आयोजनामध्ये आपण पाहतोय गेले 2 दिवस ही स्पर्धा खेळवली गेलेली आहे. म्हणजेच कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस, आजचा अंतिम दिवस आहे. संध्याकाळच्या 17 पर्यंत जेव्हा अंतिम टप्प्यात ही स्पर्धा जाईल तेव्हा नक्कीच आपल्याला कळेल की कोण या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस जे आहे आणि त्याच्यावर कोणता संघ नाव कोरेल हे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला नक्कीच कळेल. परंतु सध्या पहिलं सत्र संपुष्टात आलंय, लगेच दुसरं सत्र चालू होईल. आपण येऊया. मी थोडा वेळ 1-2 मिनिटाची विश्रांती घेतो, येईन तुमच्या समोर हजर राहीन. तोपर्यंत मात्र नक्कीच आपण कुठेही जायचं नाहीये. आपण मात्र ऐकत राहा, पाहत राहा निनाई देवी चषक 2026. धन्यवाद. दुसरे नागरिक आदरणीय सन्माननीय रामचंद्र एकवडे सरांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राकडे आपण वळतोय. सहर्ष सर्वांचं स्वागत. आणि चेस काढण्यासाठी उतरलेला आपण पाहतोय जेसीसी नाटोचीचा संघ. 32 धावांचं लक्ष आहे आणि ते लक्ष घेऊन उतरलेला संघ नाटोशी. आणि त्यांचे फलंदाज नयन आणि प्रवीण गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी, पहिलं षटक हाताळण्यासाठी अंशुमन. फटका मोठा मारण्याचा प्रयत्न झाला, पंचांकडे अपील केलं गेलंय, पंचांकडे अपील मागितलंय, परंतु इथे पंच शहानिशा करतात. एक्झॅक्टली काय झालं ते पंच सुद्धा आमच्याकडे तो निर्णय पोहोचवतील. परंतु पहिल्या बॉलवर अपील जरूर झालंय. पॉवर प्लेचं हे षटक आणि या षटकामधला पहिला बॉल रिलीज झाला. अंशुमनचा चांगला बॉल होता.
सर येस. फलंदाज बाद करड इथे खरं म्हणजे अंपायरना विनंती आहे, आपण रिव्ह्यू मागू नका. जास्तीत जास्त आपण आपलं डिसिजन आपण ऑन फील्ड अंपायर आहात. आपणच जास्त करून कारण आपल्याकडे फक्त एक कॅमेरा आहे. आपल्याकडे 4-5 कॅमेरे असते तर आपण जरूर रिव्ह्यू दिला असता. प्रत्येक थोडंसं जे डिसिजन थोडंसं डाऊटफुली वाटतं तेव्हा आपण दिला असता. परंतु सध्या माझी विनंती आहे आणि आयोजकांची सुद्धा विनंती आहे, सर आपण जो निर्णय द्याल त्याच्यावर तुम्ही ठाम राहा. परंतु इथे एक डाऊट होता त्याचं क्लिअर झालेलं आहे. इथे बाद झालाय फलंदाज आपण पाहतोय प्रवीण बाद झाला. आणि अंशुमनच्या या पहिल्या बॉलवर मात्र गोल्डन डकचा शिकार बनतोय प्रवीण. परंतु याची जागा घेण्यासाठी हनी यावेळेला स्ट्राईक वर येईल. हनी पहिल्या बॉलला फेस करेल. पॉवर प्लेचं षटक. चांगला बॉल वेगवान गोलंदाजी करतोय आणि इथे हा ट्रॅक बॉल होता जरूर, परंतु थोडासा वेग होता त्यामुळे बॅट फिरायच्या अगोदर मात्र बॉल निघून गेलाय. कोणताही रन्स मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. धावसंख्या सध्या पाहायला तर अजून एक सुद्धा झालेली नाहीये. 0 धाव्यांवर संघ आहे. सर्व 2 चेंडूंचा मात्र खेळ झाला. फटका मारण्याचा प्रयत्न झाला परंतु बॉल मिस होतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू सुद्धा डॉट येतोय. 8 धावांची प्रति षटका मागे सरासरी आहे. परंतु सध्या जर आपण पाहिलं तर या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अंशुमने एक सुद्धा धाव दिलेली नाहीये. पॉवर प्लेचं षटक त्याच्यामध्ये आपण पाहतोय एक पॉइंट आहे. एक कव्हरचा एक्स्ट्रा कव्हर्स मिड ऑफ आहे. लॉंग ऑन मिड ऑन शॉर्ट मिड विकेट डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला मात्र बॉल वळवलाय ऑन साइडला. बॉल जाईल. पंचांचा इशारा काय येईल तर 4 धावीसाठी चौकार. तीन चेंडूंचा खेळ त्याच्यामध्ये एक विकेट मिळवली होती. अंशुमनने एक विकेट मिळवली होती परंतु चौथ्या चेंडूवर मात्र चौकार आला आणि धावा आता मात्र पाहतोय स्कोर बोर्डवर 4 आणि हनीने मात्र अकाउंट ओपन केलं 4 धावेने. तर 4 चेंडूंचा खेळ तर संपुष्टात आला. धावसंख्या आहे 4. परंतु सुरुवातीचे चेंडू आणि त्याच्यामध्ये एक विकेट मिळवून दिली होती अंशुमनने. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मागे प्रोटेक्शन आहे परंतु त्या बॉलला अडवण्याचा प्रयत्न होईल का? प्रयत्न जरूर झालाय परंतु 2 धावा जरूर अर्जित केल्या. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. थ्रो खराब. आणि 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 5व्या चेंडूवर 3 धावा आल्यात म्हणजेच बघा 5 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आला आणि 7 धावा झालेल्या आहेत. 8 धावेचं सरासरी आहे. 8 धावा प्रति षटका मागे करावायच्या आहेत. आता मात्र जर एक धाव आली तर नक्कीच 8 धावा पूर्ण होतील. सुरुवातीला चांगले चेंडू हाताळले होते. चांगली गोलंदाजी केली होती परंतु तदनंतर हे 2 खराब प्रतीचे चेंडू वगैरे शॉर्ट चेंडू होते आणि त्याला मात्र लेग साइडला मारण्याचा प्रयत्न यशस्वी हनीचा झाला. परंतु इथे स्ट्राईकवर येईल नयन. हो, नयनच्या बॅट मधून धमाका. फटका चांगला पाहायला मिळतोय. 6 रन 6 धावा. काय फटका सजवला. पोझिशन बनवली. बॅकफुटवर गेला आणि आता मात्र दिशा दिली सरळ. पुलचा हा फटका वंडरफुल, पॉवरफुल 6 धावा. या 6 धावेनंतर धावा लिहून ठेवल्या डायरेक्ट 13 या आकड्यावर. त्यामुळे एक सोपं समीकरण येऊन ठेवलेलं आहे. कारण आपण पाहतोय 8 प्रति षटकामागे धावा पाहिजे होत्या. परंतु या षटकामध्ये 13 आल्या म्हणजे 5 धावा एक्स्ट्रा आल्यात. आता मात्र टेन्शन जरूर असेल ते गोलंदाजांवर. कारण ज्या पद्धतीने इथे नयनने हा फटका सजवला, चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं. बॉलला चांगलं एक्झिट केलं ते म्हणजेच ऑन साइडला अर्थातच मिड विकेटला पाहायला फटका. गोलंदाज सिद्धेश दुसऱ्या षटकासाठी त्याला कर्णधाराने त्याच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. रितेश
सर 12 नाही तुमचा प्लेअर काय मग कसं काय रितेश गोलंदाजी मार्कवर मोठा फटका परंतु बॉल हवेत झेल घेतला गेलाय दुसऱ्या विकेटचं पतन हनी बॅक टू पॅव्हिलियन रितेशने मात्र पहिल्या बॉलवर इथे विकेट मिळवून दिले पहिला बॉल बॅट खाली जरूर दिला होता ओरपिच बॉल होता परंतु त्याला उडवण्याचा प्रयत्न झाला अयशस्वी झाला प्रयत्न आणि इथे झेल चांगला टिपला आपण पाहतोय लॉंग ऑफचा फिल्डर तिथे तैनात नितेश का नितेश नितेश ना नितेश हे पण लिहायला इकडे राहिले रितेश लिहिलाय गोलंदाज नितेश नाही नितेश नितेश हा गोलंदाजी मार्कवर पुढे एकदा तयार आणि फलंदाज अक्षय न्यू बॅटर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला हा बॉल जाईल का सीमारेषा पलीकडे तर होय 6 धावेंसाठी षटकार एक मोठा फटका आलेला आहे आणि 15 वरून 13 वरून डायरेक्ट झेप घेतले आता मात्र 19 आकड्यावर 19 धावा जेसीसी नाटोशी संघ चेस करतोय 32 धावांचं लक्ष होतं एक छोटस लक्ष आणि त्याचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकामध्ये 19 धावांवर नेऊन ठेवलंय हा एक चांगला फटका आमच्या कॅमेरामॅनला सलामी दिले या फटक्याने आणि 6 धावेनंतर तब्बल 25 आकड्यावर धावसंख्या नाटोशी संघाची जिंकण्यासाठी आता फक्त जर पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता आहे परंतु दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिली विकेट जरूर मिळवून दिली नितेशने परंतु तदनंतर दोन्ही चेंडू जे आहेत ते मात्र षटकारामध्ये आपण पाहिले षटकार गेले दोन्ही लागोपाठ मारलेले षटकार अर्थातच फलंदाज अक्षय उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल बॉल निघून गेल्यानंतर मात्र डॉट बॉल येतोय कोणती धाव मिळत नाहीये सध्या 25 धावा आपण पाहतोय धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे या दुसऱ्या षटकामध्ये नितेशला मात्र जरूर सामोरं जावं लागलं या 2 फटक्यांसाठी अर्थातच 2 षटकार पाहायला मिळाले अक्षयच्या बॅटमधून पुढे एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॉल हवेत आहे झेल होईल का तर झेल घेतलाय सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलर फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्याच्या हातातून बॉल निसटला आणि फिल्डरने मात्र तो बॉल टिपला अर्थातच झेल टिपल्यानंतर इथे तिसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय अक्षय बाद होतोय परंतु आपलं काम आपल्या संघासाठी मात्र करून गेलाय तब्बल 12 धावा ठोकल्या 2 षटकार लगावले आणि संघाला मात्र आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन ठेवलंय सध्या आपण पाहतोय धावा 25 आहेत 3 फलंदाज बाद नवीन बॅटर मनीष यावेळेला मैदानाच्या आत शेवटचा बॉल असेल या षटकामधला आज 16 संघ प्रस्थापित झालेत या स्पर्धेमध्ये काल 12 संघांनी इथे भाग घेतला होता आज 16 संघ भाग घेत आहेत पुण्याच्या एकदा वाईडचा नक्की पुण्याच्या एकदा वाईडचा नक्कीच इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून कारण आम्हाला इथे सरळ सरळ दिसतो डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा बॉल त्यामुळं एक धाव ऍड होईल 28 या आकड्यावर धावसंख्या येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता स्ट्राईक वर आपण पाहणार आहोत मनीष आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला बॉल बरोबर प्रॉपर बॅट वर आला नाही झेल उडालाय झेल घेतला गेलाय आणि इथे चौथ्या विकेटचं पतन सुद्धा पाहायला मिळतंय मनीष बॅक टू पॅव्हिलियन होईल धावसंख्या 28 4 धावा जिंकण्यासाठी परंतु येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे आता तसं पाहायला गेलं तर नयनला अजून स्ट्राईक मिळाली नाही एक मिळाला जो बॉल त्याच्यावर त्यांनी षटकार खेचला परंतु सुरुवातीला आल्यानंतर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळालेली नाहीये कारण एक चांगला फलंदाज सुरुवातीला आला परंतु नॉन स्ट्राईकला सातत्याने तो राहिलेला आहे सध्या न्यू बॅटर मैदानाच्या आत सदेश 4 धावांची आवश्यकता आहे 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे बॉल जातोय मात्र ऑफ साइडला कोण जिंकलंय तू मगाशी कोण जिंकलं का अमराव आणि यांची माहित असते ना हा कोण अमराव वाडा चॉईस कर हा अमराव जिंकले ना ते सर आमरक जिंकले ना मगाशी नाही लिहिले ना म्हणून
हनुमंत शिवशक्ती 11 एकावडे वाडी युवा ग्रुप यांचे आधारस्तंभ सन्माननीय श्री हनुमंत एकावडे सर याचे इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला नाटोशी आणि आमरग दोन्ही संघनायक लवकरात लवकर या सर. मी विनंती करतो सन्माननीय विनोदजी एकावडे सर आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. चला टॉस्का बॉसच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. विनंती करतोय